मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मनोज जरांगे पाटील हे मुंबईतल्या आझाद मैदानावरती सध्या उपोषणाकरता बसलेले आहेत। परंतु एकीकडे त्यांच्याकडून आवाहन करण्यात येते मराठा आंदोलकांना की शांततेमध्ये आंदोलन करूया, शांततेमध्ये आपण आपली मागणी सरकारकडून मान्य करून घेऊयात। परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र सीएसएमटी रेल्वे स्थानक असो किंवा आझाद मैदानचा आजूबाजूचा परिसर असो, या ठिकाणी मराठा आंदोलक काही प्रमाणात गोंधळ घालताना पाहायला मिळतात। हे सर्व काही सुरू असतानाच अनेक राजकीय मंडळी जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेली आहे। पण याबाबत जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी विचारलं, तेव्हा त्यांनी याबाबतचं जे काही उत्तर आहे, म्हणजेच मनोज जरांगे हे पुन्हा का आले, त्याबाबतचं उत्तर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा, कारण की त्यांनीच त्यांना आरक्षणासंदर्भातलं आश्वासन दिलेलं होतं। यानंतर मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना उद्देशून कान पिचके असा शब्द वापरला। त्यांचे 12 ते 13 आमदार का पळून गेले हे सर्वांनाच माहिती आहे आणि हीच व्यक्ती स्वतःचा पक्ष बुडवेल अशी विविध शब्द वापरून आणि टीका करत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला होता। पण आता मात्र याच राज ठाकरे यांच्या लेकाने अर्थात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडून सोशल मीडियावरती मराठा बांधवांना मदत करा अशी एक पोस्ट करण्यात आलेली आहे। ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळते। पाहूयात नेमकं अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय। माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमलेत। मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल। पण एवढा मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत। हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत। म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत। ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करतायत। त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे। माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न पाणी पुरवा, औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या। एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे। लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत। त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ते आपली जबाबदारी आहेत आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत। आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांचे मनोबल दुप्पट होईल। आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेने उभा राहील, ही मला खात्री आहे।